श्रोते हो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गीतेतील श्लोक 58वा आणि ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसऱ्यातील ओवी क्रमांक 301. सहज बसले होते मी ज्ञानेश्वरी हातात घेऊन, तर या ओवीकडं माझं लक्ष गेलं आणि खूप आवडली मला ही ओवी. तुम्हाला सुद्धा नक्की याचा अर्थ आवडेल. माऊली किती छान समजावून सांगतात, किती गोड भाषा आहे त्यांची. खूप 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 भारी वाटला आज हा श्लोक वाचून. तुम्हालाही नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत नक्की पहा. तर ऐकूयात काय माऊली म्हणतात ते. का कुर्माची या परी उवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपेती होती, जयाचे म्हणितले करीती तया प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. माऊली म्हणतात कासव आनंदात असलं की आपलं हातपाय पसरतंय, अथवा हवं असेल तर आपले हातपाय आवरून पण धरते. बघा, आपल्या कासवाला बघितलं तर कधीही कसं असतंय, तर फक्त त्याचं कवच बघतो, त्याचं डोकं आतमध्ये असतं, पाय आतमध्ये असतात. पोहताना तेवढे त्याचे हातपाय दिसतात आपल्याला. माऊली म्हणतात की त्याच्या अवयवांवरती किती नियंत्रण आहे, की आनंदात जर असलं तर त्याला ते पसरता पण येतात आणि आवरता सुद्धा येतात. तसं माणसाला सुद्धा जमलं पाहिजे. कासवाला जसं ह्या गोष्टी सहज जमतात, त्याच्या इंद्रियांवरती नियंत्रण आहे. ज्याची इंद्रिय स्वाधीन होऊन तो जे सांगेल ते करतात, त्याची प्रज्ञा म्हणजेच बुद्धी स्थिर झाली, असं माऊली म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, एखादा उपवास असतो, आपल्याला भूक लागतेच उपवास म्हणलं की. तसं तर आपण उपवास फराळ वगैरे करून खातो, पण जर कुणाचा निरंकार उपवास असेल तर अन्नाकडं थोडंफार लक्ष जातं. काहींचं म्हणाले मी, सगळ्यांचंच नाही. तर त्या दिवशी अन्नाविषयी आसक्ती, मोह जर आपल्याला वाटलाच नाही, तर मात्र आपल्या अवयवांवरती किंवा इंद्रियांवरती काय आहे तर नियंत्रण आहे. परंतु एखादं फळ खाऊन बघू, खूपच भूक लागली असं म्हटलं तर इंद्रियावरती ताबा नाही असं समजावं. योग्याला इंद्रियावरती विजय मिळवता आला पाहिजे. कारण इंद्रिय कसे आहेत बघा, भल्या भल्यांना भुरळ पाडतात. त्याचा मोह फार विचित्र असतो एखाद्या वस्तूविषयीचा. वर्षानुवर्ष जन्म माणूस तिथंच राहतो, कारण त्याच्या इंद्रियांवरती काय असतं तर नियंत्रण नसतं. बघा, साधी जिभेचं जरी आपण म्हटलं तर आपण किती अध्यात्मामध्ये असलो, खूप काही चांगली कामं करत असलो, पण जर आपल्या जिभेवर रसनेवरती नियंत्रण नसलं तर काय होतं, ते सगळं शून्य होऊन जातं. कारण अध्यात्मामध्ये मग प्रगती साधता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात की कासवासारखं असलं पाहिजे, आपल्या इंद्रियांवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा होतात तर साध्य होतात. कशी वाटली तुम्हाला ही ओवी? आवडली का? तिचा अर्थ जसा मला जमेल तसा मी आपल्याला सांगितलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.